ऐन उन्हाळ्यामध्ये नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलेलं आहे। बरं, अवकाळी एकटा आला नाही तर सोबत गारपीट देखील घेऊन आला आणि त्याचा मोठा फटका नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष बागांना बसलेला आहे। मी आता द्राक्ष बागेमध्ये आहे आणि या ठिकाणी जर आपण परिस्थिती बघितली तर काल या परिसरामध्ये संध्याकाळच्या सुमारास जोरदार अवकाळी पाऊस झालेला होता आणि त्यानंतर गारपीट देखील झालेली आहे। जवळपास 8 ते 10 मिनिटं या ठिकाणी गारपीट सुरू होती आणि परिणामी हे जे द्राक्षाचे घड आहे ते अनेक ठिकाणी खाली गळून पडले। तर जे घड सध्या आपल्याला या ठिकाणी बागेवर दिसतायत, वेलीवर दिसतायत, त्या घडामध्ये देखील द्राक्षमणी जे आहे ते आता तडकायला सुरुवात झालेली आहे। त्यांना अशा पद्धतीने द्राक्षमण्यांना क्रॅक जायला सुरुवात झालेली आहे आणि एकूणच काढणी या द्राक्ष बागेची सुरू होती। मात्र अवकाळीमुळे आता या द्राक्ष बागेची काढणी देखील व्यापाऱ्यांकडून थांबवण्यात आलेली आहे। नेमकी काय परिस्थिती आहे, किती नुकसान झालं आहे, आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत शेतकरी देखील आहेत। दादा, काल नेमकी काय परिस्थिती होती, किती वेळ पाऊस झाला आणि किती नुकसान? आता 10 ते 15 मिनिटं फुल एकदम गाराचा पाऊस झाला होता, तर नव्हतं झालं। इतका पाऊस झाला का म्हणजे इजाचा कडकडाट खूप होता जोरजोरात आणि फुल पाऊस झाला आणि आता इथे 10 ते 12 लाखाची नुकसान झाली। नेमकं काय नुकसान झालंय? आता द्राक्ष मणी पार तडकून गेले गारपिटीने। व्यापाऱ्यांनी बाग बंद केलाय। आता या परिस्थितीत करायचं काय पाव शेतकऱ्यांनी? काही शासनाकडून आम्हाला काही मदत पाहिजे। व्यापाऱ्याने काय सांगितलं? बाग बंद ठेवा। का बरं? आता तिकडे पाऊस झाला ना, सगळीकडे पाऊस झाला, त्याच्यामुळे सगळे बाग बंद ठेवले शेतकऱ्यांची। काय भाव मिळत होता? आता आम्हाला 70 रुपयाचा भाव होता, 60, 65, 70चा मार्केट होतं, 70 रुपयाचं। पण आता व्यापाऱ्याने माल थांबवलेला आहे, मग आता काय? आता ते पुढचा भाव आता 20 रुपये 25 रुपयांनी द्यावा लागेल कवडी मोल भावात। नाही व्यापाऱ्याने घेतला तर बेदाणेवाल्याला द्यावा लागेल, असं काहीतरी करावं लागेल शासनाने। आता काही घड जे ते गळून पडले होते, काही घड या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। नेमकं आता क्रॅक होऊ राहिले ते कशा काय? गारपिटीने क्रॅक झाले, गारपिटीने एकदम काय झटके बसले गेले, काय जिथे गार पडली मोठी ना तिथे झटका बसला। बरोबर। आणि नेमकं आता काय पुढे काय परिस्थिती होईल? आता पुढे काय, आता त्याचे परिणाम अजून 2-3 दिवसांनी समजेल काय काय। जेव्हा ऊन वाढेल खूप तेव्हा ते तडकायला सुरुवात होईल, फाटायला सुरुवात होईल, मणी उलतात आणि किती नुकसान? आता ही कमीत कमी 8 ते 9 लाखाची नुकसान झालेली। 100-150 क्विंटल माल आहे अजून शिल्लक। आपण पाहतोय केवळ एका अवकाळी आणि गारपिटीमुळे लाखो रुपयांचं नुकसान एकट्या शेतकऱ्याचं झालेलं आहे। माझ्या हातामध्ये हे द्राक्षमणी मी तुम्हाला दाखवतो। अशा पद्धतीने काल गारपीट झाली आणि त्यामुळे अशा पद्धतीने हे द्राक्षाचे मणी जे आहे ते आता तडकायला सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये ज्यावेळेस उष्णतेचा पारा आणखी वाढेल त्यानंतर हे क्रॅक जे आहे ते आणखी मोठ्या प्रमाणात जाण्याची शक्यता आहे। व्यापाऱ्याने आता या द्राक्षबागेची काढणी सुरू असताना पावसामुळे आता इथला माल घेणं थांबवलेलं आहे आणि त्यामुळे जो भाव सध्या या द्राक्षाला मिळत होता साधारणपणे 65 ते 70 रुपये किलो, तितका भाव आता या द्राक्षाला मिळू शकणार नाहीये। कारण गारपीट आणि अवकाळीच्या फटक्यामुळे जी गुणवत्ता या द्राक्षांची होती ती आता पूर्वीसारखी नसणार आहे, ही गुणवत्ता ढासळणार आहे आणि परिणामी जो भाव मिळत होता तो देखील आता मिळू शकणार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन काढणीच्या वेळी हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो या अवकाळीने हिरावून घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं या अवकाळीमुळे झालेलं आहे। त्यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांना मदत करावी अशा पद्धतीची मागणी या शेतकऱ्यांकडून केली जाते। कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।